नमस्कार. 5 डिसेंबर 2025 रोजी आपण सर्वजण शाळा बंद आंदोलनात सहभागी होत आहोत. सर्वोच्च न्यायालयाने लादलेली टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा अन्यायकारक GR आणि इतर प्रलंबित मागण्या घेऊन राज्यातील सर्व संघटना या शाळा बंद आंदोलनात उतरल्या आहेत. शिक्षक भारती संघटना जोरदार या आंदोलनाची तयारी करत आहेत. त्याचबरोबर मुख्याध्यापक संघटना, संस्थाचालक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि इतर सर्व संघटनांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. आपल्याला माहीत आहे, हे आंदोलन आपल्या अस्तित्वाची लढाई सिद्ध करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने टीईटी सक्तीचा निर्णय दिला, परंतु केंद्राने किंवा राज्य सरकारने या संदर्भात आजपर्यंत कोणतंही पत्र काढलेलं नाहीये. पण त्याचवेळी शिक्षण विभागाने 23 नोव्हेंबरला टीईटी परीक्षा घेतली. परंतु आपण सर्वांनी पाहिलं, टीईटीचे परीक्षेचे पेपर फुटले. म्हणजेच शासन टीईटी परीक्षा घेण्यात अपयशी ठरलेलं आहे. यापूर्वी सुद्धा टीईटीचा घोटाळा झाला होता. आपली मागणी आहे की जोपर्यंत शासन पारदर्शकपणे टीईटी परीक्षा घेऊ शकत नाही, तोपर्यंत त्यांना ही परीक्षा घेण्याचा नैतिक अधिकार नाहीये. टीईटी पेपर फुटी प्रकरणात असणारे दोषी, बोगस टीईटी प्रमाणपत्र असणारे शिक्षक यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत अशी कोणतीही सक्ती शासनाने करू नये. या उलट शासनाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याशी एकत्रितपणे विचार विनिमय करून आपल्या RTI ॲक्टमध्ये बदल केला पाहिजे, जेणेकरून 53 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी सक्तीमधून दिलासा मिळेल. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे 15 मार्च 2024चा शासन निर्णय. या निर्णयामुळे शिक्षण व्यवस्था अडचणीत आली आहे. मला अनेक जण म्हणाले की शाळा बंद ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. मी म्हणतो, एक दिवस जर शाळा आपण बंद ठेवल्या तर भविष्यात जे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे ते वाचवणं महत्त्वाचं आहे. शाळा बंद आंदोलन हे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी आणि भविष्यातील त्याचं अनुदानित शिक्षण वाचवण्यासाठी आहे. 15 मार्च 2024च्या संच मान्यतेनुसार जर शिक्षक अतिरिक्त ठरले तर शाळेमध्ये विषयाला शिक्षक उरणार नाहीत. अनेक शाळांमध्ये अशी स्थिती निर्माण होईल की जेवढ्या वर्गखोल्या तेवढे शिक्षक, म्हणजे एकाही शिक्षकाला सुट्टी घेता येणार नाही. चुकून जर कोणी सुट्टी घेतली तर त्या शाळेतील मुख्याध्यापकाला वर्गावर जावं लागेल, अन्यथा शिक्षकाविना वर्ग मोकळे पडतील. म्हणजेच विद्यार्थ्याचं नुकसान होईल. आज अनेक शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरल्यामुळे विषयाला स्वतंत्र शिक्षक नाही. मग अशा वेळी संस्थाचालकांना बाहेरून पैसे ठेवून शिक्षक ठेवावे लागतील, ते परवडणारं नाहीये. म्हणून हे शाळा बंद आंदोलन अनुदानित शिक्षण वाचवण्यासाठी आहे, विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यामध्ये हे आंदोलन जोरदार होणार आहे. मुंबईनेही आता मागे राहता कामा नये. मुंबईतील सर्व मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना मी नम्र विनंती करतो की आपण शाळा बंद आंदोलनात सहभागी व्हावं. कालच शासनाने एक पाऊल मागं घेतल्याचं नाटक केलेलं आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला स्थगितीचं पत्र काढलंय. पण हे पत्र म्हणजे आजचं मरण उद्यावर. 2025-26ची संच मान्यता आल्यावर हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड झाले नाहीत असे लाखो विद्यार्थी पोर्टलवर दिसत नाहीयेत, पण ते शाळेत आहेत आणि त्यांची नोंद या संच मान्यतेत झालेली नसल्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत, हे शासन समजून घ्यायला तयार नाही. आंदोलनाचा रेटा आपल्याला लावून ठेवावा लागेल, अन्यथा आपल्याला भविष्यात अनुदानित शिक्षण वाचवणं कठीण होईल. म्हणून शिक्षक भारतीच्या वतीने या शाळा बंद आंदोलनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करत आहे. लढेंगे, जितेंगे. धन्यवाद.